आई, ए तू सरक, बाहेर जा तू. अरे दीदी काय? आई आई लवकर 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 बाहेर जा, मी कान खेचते, लवकर जा. हां आई, माझा ना ग्रुप प्रोजेक्ट आहे, तर मला मैत्रिणीच्या खात्यात पैसे पाठवायचे. पण हे NEFT, RTGS आणि IMPS हे 3 पर्याय दिसतात. आता याचा अर्थ काय आहे? मीरा, हे बँकेद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याचे मार्ग आहेत. यापैकी प्रत्येकाचा उपयोग हा रक्कम आणि तातडीवर अवलंबून आहे. चला, याबद्दल आपण तुला सविस्तर समजावून सांगूया. NEFT म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर. म्हणजे काय? NEFT ही देशव्यापी इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धत आहे, जी सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने फंड ट्रान्सफर करते. आता ह्याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे बॅचमध्ये काम करते आणि आता 24/7 प्रक्रियासुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे अधिक कार्यक्षम झाली आहे. किमान किंवा जास्तीत जास्त व्यवहाराची मर्यादा यात नाही आहे. पण बँका स्वतःचे नियम लागू करू शकतात. मुख्यतः तातडी नसलेल्या व्यवहारांसाठीही वापरली जाते. आता हे कसे कार्य करते? तर प्राप्तकर्त्याचे खाते क्रमांक, IFSC कोड आणि नाव हे अत्यावश्यक आहे. बॅचमध्ये फंड्स पाठवले की थोडा उशीर होऊ शकतो. आता याचे फायदे: खर्चिकदृष्ट्या परवडणारे, कमी ट्रान्झॅक्शन शुल्क, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि बँक शाखांद्वारे सहज उपलब्ध. उदाहरण द्यायचं झालं तर जर समज तू 10,000 रुपये NEFTद्वारे पाठवलेस तर ते बॅच प्रक्रियेच्या वेळेनुसार काही तासात पोहोचतात. म्हणजे दररोजच्या व्यवहारासाठी NEFTचा वापर केला जातो, बरोबर? अगदी बरोबर मीरा. हे नियमित व्यवहारासाठी विश्वासात पात्र पर्याय आहेत. आता RTGS, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. नाही कळलं? RTGS ही पेमेंट प्रणाली आहे जिथे पैसे त्वरित आणि एकट्या व्यवहाराच्या आधारावर ट्रान्सफर होतात. आता याची मुख्य वैशिष्ट्य काय आहेत? तर किमान व्यवहार रक्कम 2 लाख आणि जास्तीत जास्त अजिबात मर्यादा नाही. बँकिंग तासांमध्ये त्वरित प्रक्रिया होते. आता हे कसे कार्य करते? तर मुख्यतः मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी वापरले जाते, जसे की मालमत्ता खरेदी किंवा मोठ्या व्यवसायाचे पेमेंट. आता याचे फायदे काय आहेत माहिती आहे तुला? त्वरित ट्रान्सफरमुळे प्राप्तकर्त्यासाठी कोणताही विलंब होत नाही. मोठ्या रकमेसाठी सुरक्षित आणि कार्यक्षम. उदाहरण द्यायचं झालं तर जर तू 5 लाख रुपये एखाद्या विक्रेत्याला RTGS द्वारे पाठवलेस तर पैसे त्वरित त्याच्या खात्यात पोहोचतील. हे खूप वेगवान आहे, पण हे मुख्यतः व्यवसायासाठीच योग्य वाटतं. बरोबर. हे मुख्यतः कॉर्पोरेट व्यवहार आणि तातडीच्या वैयक्तिक गरजांसाठीच वापरलं जातं. IMPS. आता हे काय? इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. अगं म्हणजे IMPS ही 24/7 अगदी सुट्टीच्या दिवशी देखील उपलब्ध असलेली त्वरित पेमेंट प्रणाली आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर किमान व्यवहार रक्कम नाही, जास्तीत जास्त मर्यादा बँकेनुसार बदलते, साधारणतः 2 लाख, इंटरनेट बँकिंग, मोबाईल ॲप्स आणि ATMद्वारे काम करते. प्राप्तकर्त्याच्या खात्याचा तपशील किंवा त्याचा मोबाईल क्रमांक आणि ATM ID आवश्यक असतो. याचे फायदे काय आहेत? तर लहान किंवा तातडीच्या व्यवहारांसाठी सोयीस्कर असतं, नेहमी उपलब्ध असल्याने आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त. उदाहरण द्यायचं झालं तर जर तुला 2,000 रुपये मध्यरात्री मित्राला पाठवायचे तर IMPS सर्वोत्तम पर्याय आहे. हे आपत्कालीन परिस्थितीसाठी खूप उपयुक्त वाटतं. हो मीरा, हे त्वरित प्रवेशासाठी तयार केलं गेलं आहे. याची वैशिष्ट्य माहिती आहेत का तुला? NEFT, RTGS, IMPS. आता तुला कोणती पद्धत वापरायची आहे हे रक्कम आणि तातडीवर अवलंबून आहे. मीरा, जर समज तुला 1,000, 5 लाख आणि 10,000 3 वेगवेगळ्या परिस्थितीत पाठवायचे आहेत, प्रत्येक रकमेसाठी एक योग्य पद्धत शोध आणि का ते समजून घे. ही खूप छान उपक्रम आहे. हे मी तपासते आणि तुला ऐकून सांगते. हो, धन्यवाद आई. आता मला समजलंय की NEFT, RTGS आणि IMPS मध्ये काय फरक आहे आणि ते कुठे उपयोग करायचा. वा, खूप छान मीरा. नेहमी तुझ्या गरजेनुसार योग्य पद्धत निवड आणि वेळ वाचव.
चला मग आता ग्रुप प्रोजेक्टसाठी मी NEFT द्वारा पैसे पाठवते. चला झालं ना तुमचं बोलून, आता निघा, आम्हाला खेळू द्या. ठीक आहे. चला थांब थांब थांब